चिपळूण शहरातील गोवळकोट इथल्या गोविंदगडाच्या पायथ्याशी वसलेलं श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर हे जागृत देवस्थान. देवस्थानच्या शिमगोत्सवात शेरणं फेडणं याला विशेष महत्त्व असतं. देशभरातून देवीला शेरणं फेडण्यासाठी भाविक येतात. वशिष्ठी नदी किनारी मोठी जत्राही भरते. चला तर मग फेरफटका मारूया करंजेश्वरीच्या पारंपरिक जत्रेचा. कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या निमित्तानं भरणाऱ्या जत्रेतून कोकणातील संस्कृती आणि परंपरेचं दर्शन होतं. चिपळूणमधील गोवळकोट श्री देव सोमेश्वर आणि करंजेश्वरी देवीच्या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक आवर्जून येतात. जागृत देवस्थान म्हणून करंजेश्वरीचा महिमा आहे. गोवळकोट आणि पेटमापमधील ग्रामस्थांची श्री करंजेश्वरी देवी ग्रामदैवत आहे. करंजीच्या झाडात देवी प्रकटली म्हणून तिला करंजेश्वरी म्हणतात. पेटमाप ही देवीचं माळ भरते. हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून ही यात्रा ओळखली जाते. श्री गंगाधर पटवर्धन त्यांच्या ते म्हणे त्यांनी येऊन स्वप्न सांगितली, अमुक तुमची कुलदेवता अमुक ठिकाणी आहे कांदा झुपाच्या झाडाखाली, मला हळदी कुंकू घेऊन या. असे ते स्वप्न गेल्यानंतर ते खरोखर हळदी कुंकू घेऊन ते आले दवा पाहिजे. ते बघितल्या त्या ते झुडपामध्ये एक दोन्ही स्वयंभू शंकरपाचा रूप मिळाला त्यांना. त्यानंतर पूजा वगैरे करून सर्व मग ते आरती पूजा फुले असेल ती करंजेश्वरी. त्याच्यामुळे ते कर्ज झाड आहे ना, त्याच्यामुळे ते करंजेश्वरी नाव ठेवलं. खरं तर करंजेश्वरीची यात्रा प्रसिद्ध आहे ती शेरण काढण्याच्या आगळ्या वेगळ्या परंपरेनं. शेरण काढणं म्हणजे नवस फेडणं. भाविक इथे येऊन नवस बोलतात. त्यासाठी पिवळ्या कापडात नारळ आणि आपल्या नावाची चिठ्ठी बांधून ते जमिनीत पुरून ठेवतात. मोठ्या उत्साहात देवीची पालखी काढली जाते. होळीला प्रदक्षिणा घालून पालखी पुढे जाते. जमिनीखाली पुरून ठेवलेलं शेरण काढण्यासाठी दोन्ही पालख्या वशिष्ठी नदीच्या पात्रात येतात. पालखीसोबत मानाच्या काठ्या असतात. पालखी उभी करून त्या ठिकाणी पुरलेलं शेरण काढलं जातं. ज्या व्यक्तीच्या नावाचं नारळ आहे त्यांचा नवस पूर्ण होतो असं भाविकांचं समज आहे. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय बौद्ध समाज सर्वधर्मीय हा सण आहे. त्याचं मूळ उदाहरण ही पालखी ज्यावेळेला देव सोमेश्वर श्रीदेवी कंजेश्वरी मातेची पालखी ज्यावेळेला देवळातून बाहेर मंदिरातून बाहेर पडते त्यावेळेला तिला पहिला मान हा मशिदीत तिची आरती होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कदाचित असं असेल की हा गुलाल मुक्त शिमगा म्हणून ही एवढी गर्दी होते. आपापल्या परीने लोक भक्तिभावाने इथे येतात, आपले नवस फेडतात, आपल्या परीने जसं आपल्याला जमल तसं त्याची मदत करतात आणि हा आनंदी सोहळा 4 दिवसामध्ये हा आनंदी सोहळा अतिशय भक्तिभावाने होतो. ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. उत्सवात सोमेश्वर आणि करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तिथे मुस्लिम समाजातील मानकरी चौगुले यांच्या वतीनं देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. जत्रा दरवर्षी भरते आणि दरवर्षी आम्ही इथे येतो, आनंद घेतो. जत्रा फार मोठी असते. भरपूर आसपासचे लोक येतात. ढोल ताशे नगारे वाजतात. गुलाल नसतो. गुलालबद्दल हे मिरवणूक असते. फार आनंद वाटतो आणि फार मजा वाटते. देवीची पालखी फक्त 1.5 दिवस बाहेर पडत असल्यानं दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. देवीची आणि रामेश्वरांची असणारी काठी घरोघरी जाते. ही काठी घेऊन जाणारे खेळे म्हणून प्रसिद्ध आहेत. हे खेळे गावातल्या प्रत्येक घराघरात जातात आणि गाऱ्हाणं घालतात. देवीला गाऱ्हाणं घातल्यानंतर हे खेळे पुढच्या मुक्कामाला निघून जातात. या काठीसोबत असतात ते येसू आणि गावातील विविध मानकरी.
आमची करंजेश्वरी ही खाली 1.5 दिवस म्हणजे गोलकोटला सासरी 1.5 दिवस, माहेरी 1.5 दिवस, म्हणजे पेठमाबाग माहेरी हा माहेर आहे तिचं. तर 3 दिवसाचा तिचा शिमगा असतो. ते आमच्या घरोघरी कुठे फिरत नाहीये. त्याच्यामुळे ही आमची निशाणाची जी काठी आहे रेडजायची ते आम्ही फिरवतो आणि दुसरं आमचे सोमेश्वराची आहे काठी, हे आम्ही फिरतो आणि ते आमचे हे खेळे असतात. पेठमाप येथील सहाणेवर विराजमान झाल्यानंतर तेथे दोन्ही पालख्यांचा मुक्काम असतो. हजारो महिला खणा नारळानं देवीची ओटी भरतात आणि नवस बोलतात. या जत्रेत नवस करण्यासाठी तसंच नवस फेडण्यासाठी भाविक येतात. आवाज बोलले होते की मूल नव्हतं, 7 वर्षांनी मुलगी झाली म्हणून नवस फेडायला आला. 5 वर्षापूर्वी एक नवस मागितला होता आणि तो नवस लगेचच म्हणजे पूर्णत्वाला आला पुढच्या वर्षीच. आणि त्यावेळेपासून मी दरवर्षी मुंबईवरून इकडे आवर्जून येतो देवीची पूजा करायला. गेल्या वर्षी नवस बोलला की माझं या मुलीसोबत लग्न व्हावं. माझं लव्ह मॅरेज आहे, पण काही थोडी अडचणी असतात. लव्ह मॅरेज म्हणलं की अडचणीशिवाय ते होऊ शकत नाही. मग तो ॲक्च्युली आमचे काका आहेत, वडिलांचे मित्राचे वडील काका आहेत. मग त्यांनी बोललेला नवस तो यावर्षी पूर्ण झाला. एक 4 महिन्यापूर्वी तो पूर्ण झाला आणि आम्ही यावर्षी इथे आलो होतो नवस फेडण्यासाठी. या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी शरण काढली जातं तिथं सर्वात मोठी यात्रा दरवर्षी भरते. शरण काढण्याची अनोखी परंपरा बघितल्यानंतर भाविकांची पावलं जत्रेकडे वळतात. खेळणी, मिठाईची दुकानं, आकाश पाळण्यात बसण्यासाठी लोकांची गर्दी होते. एरवी बाजारात न मिळणाऱ्या वस्तू जत्रेत मिळत असल्यानं त्या खरेदी करण्यासाठी लोक दुकानावर गर्दी करतात. सासरवाडी आहे आणि मला जेव्हापासून इकडे येतोय त्याच्यामुळे जबरदस्त म्हणजे हा शरण काढण्याचा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या प्रकारे असतो. ज्याचं नवस पूर्ण होतं त्याचे शरण काढले जातात. महाराष्ट्रातील एकमेव असं आहे की तो गुलाल विरहित आहे आणि या ठिकाणी भरपूर स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध दरवर्षी येतात. खूप मोठ्या प्रमाणात इथे एन्जॉय करतात आणि या ठिकाणी बघण्यासारखं म्हणजे श्री करंजेश्वरीचा शरणोत्सव कार्यक्रम. हा शरणोत्सव कार्यक्रम म्हणजे अतिशय बघण्यासारखा असा हा शरणे काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. देशभरात गुलाल विरहित जत्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. कोकणातील समृद्ध संस्कृतीचं दर्शन या जत्रेत होतं. तसंच ही जत्रा सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी असल्यानं खऱ्या अर्थानं ही जत्रा वेगळी आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, चिपळूण, रत्नागिरी. बुलढाण्यातील सैलानी बाबांची जत्रा जगभर प्रसिद्ध आहे. देशभरातून मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय लोक बाबांच्या दरबारी येतात. 125 वर्षांची होळीची परंपरा या जत्रेला आहे. पेट्या होळीत नारळ टाकल्यानं सर्व संकट दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. पाहुयात काय आहे सैलानी बाबांच्या जत्रेचं महत्त्व. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांची जत्रा देशात प्रसिद्ध आहे. सैलानी बाबा आपलं दुःख दूर करतील अशी भाविकांची श्रद्धा आहे. गेल्या 125 वर्षापासून बाबांच्या दर्ग्याजवळ होळी पेटवली जाते. ही एक आगळी वेगळी होळी आहे. या होळीत लोक नारळ टाकतात. दरवर्षी 20 ते 25 ट्रक नारळ या होळीत टाकले जातात. देशभरातील सर्वात मोठी होळी म्हणूनही सैलानी बाबांची होळी प्रसिद्ध आहे. होळी पेटल्यानंतर पिंपळगाव सरई इथून बाबांची संदल म्हणजे चादर काढली जाते. ही चादर सैलानी बाबांच्या दर्ग्यावर चढवली जाते. 125 वर्षापूर्वी लहान स्वरूपात सुरू झालेल्या या जत्रेला आज विशाल रूप आलंय. त्यांचं मूळ नाव आहे हजरत हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी शाह बाबा. ये दिल्ली के रहने वाले थे. चिखली परिसर में इन्होंने मतलब गोर गरीबों की सेवा में अपनी ज़िंदगी बिताई. 1907 में इनका देहांत हुआ और इनको यहाँ पर रखा गया. उसके बाद 1908 से इनकी यात्रा यानी उर्स भरना शुरू हुआ और वो छोटे पैमाने से लेके आज बढ़ते आज लाखों की तादाद में ये बढ़ गया है और इसमें कम से कम
10-15 लाख लोग मतलब यात्रा में शामिल होते हैं। हिंदुस्तान की एक परंपरा ये होली की है और यहाँ पर होली जाती है तो ये इस होली में नारियल फूल वगैरह अगरबत्ती वगैरह डालते उतार कर, और महत्व यह है कि इसमें अला बला जो भी है भूत शैतान ये बाबा की दुआ से होली में जल जाता। और होली में पहले जान जागृति ऐसी हुई कि यहाँ पहले मुर्गे वगैरह डालते थे, उसको बंद कर दिया गया। अब पूरी तरह मुर्गे बकरे सब डालना लोगों ने बंद कर दिए। इसकी वजह से अब बहुत अच्छी होली जल रही, नारियल डाला जाता खाली उसमें। सैलानी बाबा उर्फ अब्दुल रहमान मुजर्द रहमतुल्ला या नावानं बाबा जगभरात ओळखले जातात। सैलानी बाबांचा जन्म दिल्लीत एका व्यापाऱ्याच्या घरी झाल्याचं सांगितलं जातं। 19व्या शतकाच्या सुमारास बाबा बुलढाण्यात राहण्यासाठी आले। पिंपळगाव सराई इथल्या जंगलात बाबांचं वास्तव्य होतं। बाबांनी गोरगरिबांची सेवा केली, त्यामुळे त्या सर्वांनी त्यांचा स्वीकार केला। मुस्लिम बांधवांप्रमाणेच इतर धर्मीय लोकही मोठ्या प्रमाणात या जत्रेत सहभागी होतात। अल्लाह का फजल है, बाबा सैलानी की दुआ है, हम लोगों को हर चीज़ की तुफैल से मुफैद हो रहा है। और यहाँ को आने से क्या है, अपने मजबूरियाँ जो था अल्लाह का फजल से और बाबा सैलानी की तरफ से बहुत मसाइल हल हो जाते हैं। बस इसलिए तो यही उम्मीद लेके हम आते हैं, हज सैलानी या सैलानी। हर वर्षापासून मी 10 वर्षापासून इथे येत आहे। मला इच्छा आहे की सैलानी बाबा आतापर्यंत मला काही कमी करत नाहीत, प्रत्येक वेळेस येतो। 10-15 वर्षापासून येतो सारखं। आमची भावना चांगली आहे, श्रद्धा है, मुन्नी येतो। सभी लोग मिलके इसे अच्छे दिल से एकता का प्रतीक है और मैं सभी लोगों से ये निवेदन करूंगा कि ये प्रेम और मोहब्बत से इसको आगे लेके चलें। होळीत नारळ टाकण्याची परंपरा असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात नारळाची विक्री होते। जो भी घर में उनकी परेशानी है तो यहाँ पे आने के बाद में नारियल ये जो है बाबा के नाम पे डाले तो उनका निकल जाता है, ऐसा मतलब है। सैलानी बाबांचा परिसर जंगलाला लागून असल्याने या जत्रेला जंगली जत्रा म्हणूनही ओळखलं जातं। दुःख दूर करणारी सैलानी बाबांची जत्रा। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। जत्रेतला हा फेरफटका असा सुरू राहणार आहे। इथं घेऊया एक छोटासा ब्रेक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।